आषाढी एकादशी विशेष आज आपण पचायला हलकी फुलकी अशी मिनी थाळी पाहणार आहोत। बनवायला अतिशय सोपे आहे। चवीला हे पदार्थ खूपच छान होतात। अगदी कमी वेळामध्ये बनवून होतात। संपूर्ण साऊथ इंडियन पदार्थ आपण बनवलेले आहेत। त्याचबरोबर हे पदार्थ खाण्यासाठी आपण उपवासाची काकडीची कोशिंबीर व शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग उपवासाची मिनी थाळी बनवायला सुरुवात करूया। एक वाटी भगर म्हणजेच वरीचे तांदूळ घेतलेले आहे। याला काही भागामध्ये वरीचे तांदूळ म्हणतात तर काही भागामध्ये भगर देखील म्हटलं जातं। एक वाटी आपण ज्या वाटीने भगर घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे। इथे आपल्याला साबुदाणा किंवा ही भगर भिजवून घेण्याची सुद्धा गरज नाही। अगदी इन्स्टंट ही रेसिपी आपली तयार होते। साधारण 2 ते 3 मिनिटं साबुदाणा व भगर आपल्याला स्लो फ्लेमवर चांगली भाजून घ्यायची आहे। भाजून घेतल्यामुळे पचायला ती हलकी होते। साधारण 2 मिनिटं साबुदाणा व भगर चांगले भाजून झालेले आहेत। हलकासा रंग चेंज झालेला आहे। गॅस बंद करायचा व त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊ। गॅस बंद करायचा आहे। त्या गरमीच्या वाफेमध्ये जिरं छान आपलं भाजलं जातं। साबुदाणा व भगर छान आपण थंड करून घेऊ। भगर व साबुदाणा छान थंड होते तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ। त्यासाठी अर्धा बाउल आपण भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत साली काढून। तसेच अर्धा बाउल आपण खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत साली काढून। अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। तसेच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व जिन्नस घालून घेऊ। अर्धा पेला यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ। पाण्याऐवजी आपण दही किंवा ताक देखील वापरू शकतो। इथे मी पाणी टाकून चटणी बनवणार आहे। चटणी तयार झालेली आहे। चटणी एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ। त्याचबरोबर आपण काकडीची कोशिंबीर देखील करून घेऊ। त्याकरिता आपण 2 काकड्या साली काढून किसून घेतलेल्या आहेत। मोठ्या किसणीने किसून घेतलेल्या आहेत। कोशिंबीर आपल्याला कितपत बनवायची आहे त्यानुसार इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे। संपूर्ण जिन्नस या काकडीच्या किसामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये 1 ते 2 चमचे दही टाकून घ्यायचं आहे। दही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याची चटणी व काकडीची कोशिंबीर तयार झालेली आहे। चटणी व कोशिंबीरवरती आपण फोडणी घालून घेऊ। त्याकरता अर्धा चमचा तेल चांगलं गरम करून घेतलं की त्यामध्ये चमचाभर जिरं घालून घेतलेलं आहे। मस्त जिरं तडतडलं की या कोशिंबीर व चटणीवरती जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची आहे। अगदी कमी वेळामध्ये काकडीची कोशिंबीर व शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। साबुदाणा व भगर पूर्णपणे थंड झालेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला एकदम बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही हे पीठ अगोदरच तयार करून ठेवू शकता। कधीही उपवास असेल त्यावेळेस तुम्ही त्याच्यापासून एकदम झटपट असे पदार्थ बनवून ठेवू शकता। महिना ते 1.5 महिन्यापर्यंत या पद्धतीने पीठ तयार केलं तर ते टिकलं जातं, अजिबात खराब होत नाही। हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला 1 वाटी ताक किंवा दही वापरायचं आहे। जास्त आंबट असलेलं ताक किंवा दही वापरायचं आहे। इथे मी 1 वाटी ताक वापरलेलं आहे। थोडं थोडं टाकून याचं आपल्याला घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। 1 वाटी ताक व जसं लागेल तसं वरून थोडं थोडं पाणी टाकून अजिबात गुठळ्या न होता याची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इडलीसाठी जसं पीठ आपण भिजवून घेतो त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। साधारण 10 ते 15 मिनिटं हे पीठ आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटानंतर आपण हे पीठ दुसऱ्या बाउलमध्ये थोडंसं काढून घेऊया। आपण याच्या इडली बनवणार आहोत त्याकरता जेवढ्या इडली बनवायची आहे तेवढं पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ व अर्धा चमचा इनो टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे पदार्थ इन्स्टंट बनवतोय त्याकरता आपण इनो वापरलेला आहे। तुम्ही हे दही टाकून हे पीठ संपूर्णपणे रात्रभर 6 तासांकरता भिजवून घेऊ शकता। इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं आहे। मस्त अशा झटपट इन्स्टंट उपवासाच्या इडल्या 10 ते 15 मिनिटांमध्येच बनून तयार होतात। हे जे उरलेलं पीठ आहे हे मी रात्रभर फर्मेंट करून घेतलेलं आहे। त्यामुळे आता आपल्याला यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा वापरण्याची अजिबात गरज नाही। एका बाउलमध्ये थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये हिरवी मिरची व जिरं मिक्सरला वाटून अर्धा चमचा पेस्ट टाकून घेतलेली आहे। भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याचे आपण स्पंज डोसे किंवा तिखट असल्यामुळे तुम्ही त्याला उत्तप्पा देखील म्हणू शकता तयार करून घेणार आहोत। तवा चांगला गरम झाला की त्यावरती तूप किंवा तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे। थोडं थोडं मिश्रण
तव्यावरती टाकून या पद्धतीने थोडंसं जाडसर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. वरचं पीठ थोडंसं कोरडं झालं की आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने चांगलं खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. ह्या मिश्रणापासून किंवा ह्या पिठापासून आपल्याला पदार्थ बनवायचे असेल, इन्स्टंट पदार्थ बनवायचे असतील तर आपण इनो किंवा बेकिंग सोड्याचा वापर करणार आहोत. व ह्या पद्धतीने फर्मेंट करून घेतलं तर आपल्याला अजिबात इनो, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वापरण्याची अजिबात गरज लागणार नाही. हे पीठ मी रात्रभर फर्मेंट करून घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकाल मस्त असा जाळीदार स्पंज डोसा तयार झालेला आहे. या पद्धतीने स्पंज डोसे आपण तयार करून घेऊया. आता दुसऱ्या बाउलमध्ये जे पीठ होतं त्यामध्ये फक्त मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याचे आपल्याला साधे प्लेन डोसे तयार करून घ्यायचे आहेत. कडक कुरकुरीत हे डोसे बनून तयार होतात. आपल्याला हव्या त्या लहान मोठ्या आकाराचे हे डोसे तुम्ही तयार करून घेऊ शकता. एकाच मिश्रणापासून, एकाच बॅटरपासून मस्त असे 3 ते 4 साऊथ इंडियन पदार्थ बनून तयार होतात. दोन्ही बाजूने हे पेपर डोसे आपल्याला चांगले खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. मस्त रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकाल. एकदम छान कडक कुरकुरीत हा प्लेन डोसा बनून तयार होतो. उपवासाच्या आदल्या दिवशीच आपण जर हे पीठ चांगलं फर्मेंट करून घेतलं तर उपवासाच्या दिवशी अगदी कमी वेळामध्ये मस्त असे हे पदार्थ बनवून झटपट तयार होतात. हे पदार्थ किंवा हे डोसे आपण चाळणीवरती काढून घेतलेले आहेत, त्यामुळे ते एकदम चिकट होत नाही, एकमेकांना चिटकले जात नाही. साधारण 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. इडल्या देखील थंड झालेल्या आहेत. इडल्या थंड झाल्यानंतरच आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत. मस्त अशा स्पंजी इडल्या बनून तयार झालेल्या आहेत. आता आपण उपवासाचे आप्पे बनवणार आहोत. त्याकरता सुरुवातीला संपूर्ण पीठ आपण जे फर्मेंट करून घेतलेलं होतं त्यातील घट्ट पीठ बाजूला काढून घेतलेलं होतं व उरलेल्या पिठाचे आपण डोसे, स्पंज डोसे बनवलेले आहेत थोडंसं पाणी टाकून. हे पीठ घट्टच ठेवायचं आहे. पिठामध्ये अर्धा चमचा आपण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेऊ. इथे आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग आपण पेस्ट वापरू शकतो. तसेच आपण साली काढून एक मीडियम साईज बटाटा किसून घेतलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे. तसेच भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. संपूर्ण जिन्नस पिठामध्ये चांगली एकजीव करून घ्यायचे आहेत, चांगली मिक्स करून घ्यायचे आहेत. आप्पे बनवण्यासाठी हे पीठ आपल्याला एकदम घट्ट ठेवणं गरजेचं आहे, तरच आप्पे चांगले जाळीदार होतील. आप्पे पात्राला तूप किंवा तेल लावू शकता. इथे उपवासाचे पदार्थ बनवते त्यामुळे मी तूप लावून घेतलेलं आहे. संपूर्ण साच्याला साजूक तूप लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे बॅटर आपण भरून घेऊ. छोट्या चमच्याने या पद्धतीने सर्व साचे छान आपण भरून घेऊ. संपूर्ण मिश्रण आप्पेपात्रामध्ये भरून झालं की झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनटं खालच्या बाजूने एकदम स्लो फ्लेमवर हे आप्पे चांगले आपल्याला बेक करून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटं झाली की बघू शकाल मस्त आप्पे फुललेले आहेत. आपण यामध्ये अजिबात बेकिंग पावडर, बेकिंग सोड्याचा वापर केलेला नाही, इनोसुद्धा वापरलेला नाही. पीठ चांगलं फर्मेंट करून घेतलं की आप्पे चांगले फुलले जातात, चांगले जाळीदार होतात. साधारण 3 मिनटं झालेली आहेत. आप्पे आपण पलटी करून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने दोन्ही बाजूने देखील आप्पे भाजून झालेले आहेत. अगदी कमी वेळामध्ये झटपट असे उपवासाचे जाळीदार आप्पे बनून तयार झालेले आहेत. उपवासाची मिनी थाळी बनून तयार झालेली आहेत. इथे आपण उपवासाचे प्लेन डोसे बनवलेले आहेत, इडल्या, तसेच सॉफ्ट स्पॉन्जी स्पंज डोसे देखील बनवलेले आहेत. तसेच उपवासाची शेंगदाण्याची चटणी व काकडीची कोशिंबीर. संपूर्ण मिनी थाळी अगदी कमी वेळामध्ये बनवून तयार झालेली आहे. पचायला हलकी फुलकी आहे, बनवायला अतिशय सोपी आहे. आपण आप्पे देखील बनवलेले आहेत. मस्त जाळीदार, बाहेरून कडक कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट झालेले आहे, जाळीदार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने आषाढी एकादशी विशेष ही थाळी एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.